मला वाटतंय शरद पवारांना 80 वर्षानंतर थोडी थोडी अक्कल यायला लागलेली दिसते। जी पहिली अक्कलदाड पडून नवीन अक्कलदाड उगवते की काय असा प्रश्न मला पडतोय। 50% वरचं आरक्षण हे अपवादात्मक परिस्थितीमध्ये दिलं जातं आणि हे पवारांना माहीत आहे की नाही मला माहीत नाही, परंतु मताच्या राजकारणासाठी पवार हे घाणेरडं राजकारण करत आहेत, घाणेरडी स्टेटमेंट करत आहेत। आणि मग तुम्ही आता मराठा समाज आरक्षण 1980 पासून मागत होता, तुम्ही त्यानंतर 4 वेळा मुख्यमंत्री होता, मग तुम्हाला ही तेव्हा अक्कल आली नव्हती का की हे 75% आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे? म्हणजे ह्यांना केंद्राकडे परत टोलवायचं आहे। म्हणजे निवडणूक जवळ आल्याच्या नंतर लोकांच्या मध्ये संभ्रम कसा निर्माण करायचा, लोकांची दिशाभूल कशी निर्माण करायची, लोकांना खोट्या आशा त्यांच्या मनामध्ये कशा तयार करून वाद लावायचा, हे खरं तर पवारांच्याकडून शिकण्यासारखं आहे। त्यामुळं पवारांनी 50%पेक्षा जास्त 75%पर्यंत जे आरक्षण येण्याची त्यांची मागणी होती, त्यांनी मुख्यमंत्री असताना करायला पाहिजे होती। हजारो मराठा युवकांनी आत्महत्या केल्या, धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत। ओबीसीचा आणि मराठा समाजाचा मोठा वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे। मग मध्ये 2.5 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती ना, 2019 ते 2022 तुमच्याकडे सत्ता होती, तेव्हा का नाही तुम्हाला सुचलं? तेव्हा आंदोलन मराठामध्ये सुरू होतं। मग मी ते सांगितलं त्यांना, आता महाराष्ट्राच्या विधानसभेचं राजकारण करायचं आहे आणि परत मतं घ्यायची परत केंद्राकडे ढकलायचं। जेव्हा निवडणुकीनंतर लोकांच्या समोर जायची वेळ येईल तेव्हा केंद्राचा विषय आहे, हा राज्याचा विषय नाही। आता हे पवारांचं जे स्टेटमेंट आहे ते आता या महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोरांनाही कळतंय। ते आरक्षण 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 रोज टीव्हीवरती बघून त्यांना आता सगळी प्रक्रिया समजून आलेली आहे महाराष्ट्रातल्या लोकांना। त्यामुळे पवारांच्या अशा स्टेटमेंटकडे कुणी गांभीर्यानं बघल असं मला अजिबात वाटत नाही। अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते आणि आता त्यांच्याबाबत बोललं जात आहे की दसरा मेळाव्याला शहांच्या वक्तव्याचा पडचा पाडणार। मशाल गीताच्या लॉन्चवेळी उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला। हे बघा, मशाल आता पूर्णपणे ती विझलेली आहे। आता नव्यानं ती मशाल तेवणं आणि महाराष्ट्रातील परिस्थिती तशी नाही। ग्रामीण भागामध्ये आज माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला उमेदवार नाहीत। मुंबईमधली तुम्ही परिस्थिती बघताय, मुंबईमध्ये फक्त 2 लाखाच्या मताचा फरक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आहे। आता तर विधानसभा आहे। कोकणातली परिस्थिती तुम्ही बघितली, कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून आले, इकडं रायगडला महायुतीचे खासदार निवडून आले, पालघरला भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून आले, इकडं श्रीकांत शिंदे साहेब आले, नरेश मस्के। म्हणजे ही परिस्थिती जिथं मुंबई आणि कोकणामध्ये शिवसेनेला एक मोठा जनाधार होता, तो जनाधार आता पूर्णपणे तुटलेला आहे। त्यामुळे आता तुम्ही मशाल पेटवा, गाणी वाजवून नव्यानं काय होण्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आता राहिलेली नाही। संजय राऊतांनी टीका केली आहे की भाजपने दम मारो दम हा पिक्चर काढा। हे बघा, संजय राऊत रोज दम मारूनच तुमच्यासमोर पत्रकार परिषद घेत असतात। सकाळी 9ला दुसरा शहाणा माणूस अशी काही पत्रकार परिषद रोज सकाळी घेईल का? परत दुपारी दांडका तुमच्या समोर आला काही बोलतोयच, हे काही थांबतच नाही। या महाराष्ट्राच्या हिताची कधी भाषा बोलत नाही, फक्त स्फोटक स्टेटमेंट करणं आणि समोरच्या लोकांच्यावरती टीका करणं, ह्याच्या पलीकडे संजय राऊताचं काम काय? भाजपमध्ये काही सर्वांच्या जागा जर मिळाल्या नाही तर पर्यायी वेगळा विचार करेल अशी चर्चा आहे। ते आता आतमध्ये दोघं बसले, त्यांच्याशी त्यांनी बोलावं। आता मी काय सांगणार या विषयावर? बरं, भाजपमध्ये काही नाराजी आहे का? कारण महामंडळाचं वाटप झालं, आपल्या वाटेला काही कोण तुमच्याकडे कोण आलं का नाराज आहे? हर्षवर्धन पाटील आता सोडचिठ्ठी दिली त्यांनी। हे बघा, जाणाऱ्यांच्या बाबतीमध्ये मी काय बोलणार, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये कुणी नाराज नाही। 2.5 वर्ष सत्ता नसताना 105 आमदारापैकी एकही आमदार फुटला नाही। तुम्ही परिस्थिती बघितली, अख्ख्या पार्ट्या फुटल्या समोरच्या, सत्ता असून पण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे कार्यकर्ते विचारधारेला धरून काम करतायत। राष्ट्रहित, महाराष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्ते काम करत असतात। त्यामुळे पद मिळालं काय नाही मिळालं काय त्याच्यावरती कार्यकर्ता नाराज होतोय, अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीमध्ये नाही। हे बघा, भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही जत विधानसभा मतदारसंघातून मी लढावं असं तिथल्या लोकांची भावना आहे। शेवटी भारतीय जनता पार्टीचं आमचं वरिष्ठ नेतृत्व त्याबाबत ठरवेल आणि मग तुम्हाला कळेल आम्ही कुठून लढणार, कसं लढणार, काय लढणार, कोण लढणार। आदिवासी आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी बरेचसे मुद्दे सांगितलेले आहेत आणि मार्गी लावाकडनं विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांचा सुद्धा त्यांनी म्हटलं। हे बघा, खरं तर आदिवासी जमातीचे जे आमदार इथं येऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे भेटतायत, आंदोलनं उपोषणं करतायत आणि या महाराष्ट्रामध्ये सरकारवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत, त्या मुळामध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय। आज माझा एक जवळचा सहकारी मित्र बळवंतराव सर हे सोलापूरमध्ये 11 दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचं म्हणणं काय आहे की आदिवासी जमातीमध्ये ज्या 47 जमाती आहेत त्यापैकी 16 ते 17 जमातीच त्यांचं आरक्षण लागतायत। या 47 जमातीमध्ये 185 उपजमाती आहेत आणि 185 उपजमातीमध्ये फक्त 68 जमातींना एसटीचा दाखला दिलाय। म्हणजे 117 उपजमाती असे आहेत की त्यांना अजून एसटीचा दाखला या आदिवासी डिपार्टमेंटनं दिलेला नाही। 2011च्या जनगणनेमध्ये 1,05,00,000 लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आदिवासींची हे जनगणना झाल्यानंतर डिक्लेअर केलेली आहे। आणि जर 1,05,00,000 संख्या महाराष्ट्रामध्ये असेल, किती मोठा अन्याय तुम्ही बघा। हे जे सगळे इथून बोलतायत ना आमदार साहेब, मी त्यांच्यावर कधी बोलत नव्हतो। 1,05,00,000 लोक असल्यानंतर जातीचे दाखले तुम्ही किती दिले पाहिजेत? जात पडताळणी समिती निर्माण झाल्यापासून मी तुमच्या समोर बोलतोय तोपर्यंत 5,97,262 फक्त दाखले दिलेले आहेत। म्हणजे
95% लोकांचं आरक्षण फक्त 5% लोक खात आहेत. आता महाराष्ट्रात या घडीला आता नंदुरबार जिल्हा आज आदिवासी बहुल जिल्हा आहे, 91,000 फक्त तिथं सर्टिफिकेट दिलेले आहेत. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, फक्त 10,140 दाखले दिलेले आहेत. म्हणजे हे दाखले सुद्धा आदिवासी लोकांना देत नाहीत. 117 जमातींना अजून दाखला दिलेला नाही. आणि त्यामुळं माझी सरकारनं मागणी अशी आहे की सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार ज्या 68 उपजमातींना जमाती धरून त्यांना एसटीचे दाखले दिलेले आहेत त्यांचं लोकसंख्या एकत्रित करून त्यांना ए करा, ज्यांना 117 उपजमाती आहेत त्यांना बी करा आणि धनगरांना सी करा, ही आमची सरकारनं मागणी आहे. हे चुकीच्या पद्धतीनं आदिवासी मंत्रालयाचा गैरवापर करतायत. 5 लाख लोकांना जर दाखला दिला असेल तर आदिवासी मंत्रालय कसं काय असू शकतं? आदिवासी महामंडळ स्थापन केलं पाहिजे. ही अतिशय गंभीर बाब ही आहे. केंद्राचे पैसे राज्याचे पैसे तुम्ही घेता आणि या लोकांना दाखले सुद्धा देत नाहीत आणि परत इथं येऊन तुम्ही दबाव करता. हे जे 25 आमदार आहेत, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय, एकदा जर यांना लाभ मिळाला तर यांना परत दुसऱ्यांदा लाभ देण्यात येऊ नये. म्हणून सरकारनं याबाबत सिरियसली गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि जे अन्यायग्रस्त आदिवासी जमाती आहेत त्यांना न्याय दिला पाहिजे आणि धनगरांचा GR काढून त्यांना सी ABC, जे आता ज्यांना एसटीचे सर्टिफिकेट दिले त्यांना ए, ज्यांना अजून सर्टिफिकेट दिले नाही त्यांना बी आणि धनगरांना सी असे करावं असे आमची सरकारनं मागणी आहे. कॅबिनेट झाल्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना आज आम्ही भेटणार आहोत. मित्रांनो, पडळकरांच्या या विधानाबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. जय महाराष्ट्र.